Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande and today we are going to know more about oral examination. Friends, SSC बोर्डाची इंग्रजी विषयाची लेखी परीक्षा ही 80 गुणांची असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपला 10वीचा पेपर लेखी 80 गुणांचा असतो. म्हणजे जी तुम्ही परीक्षा केंद्रावर जाऊन देणार आहात तर तो पेपर असतो 80 गुणांचा. आणि आपल्या शाळेमध्ये जे काही अंतर्गत मूल्यमापन होतं ज्याला आपण इंटरनल असेसमेंट असं म्हणतो, तर ते अंतर्गत मूल्यमापन हे 20 गुणांचं असतं. म्हणजे लेखी परीक्षा 80 गुणांची आणि अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचं असा एकूण 100 गुणांचा तुमचा हा इंग्रजी विषय आहे. तुमचा म्हणजे माझा देखील आहे तो. आता हे जे अंतर्गत मूल्यमापन आहे ज्याला आपण इंटरनल असेसमेंट म्हणतो, हे 20 गुणांचं याची विभागणी बघूयात आपण. म्हणजे नेमके हे 20 गुण आपल्याला कसे मिळतात. मित्रांनो, यामध्ये 5-5 गुणांचे 2 स्वाध्याय असतात ज्याला आपण असाइनमेंट्स असं म्हणतो. देर आर 2 असाइनमेंट्स अँड दे कॅरी 10 मार्क्स. 5-5 गुणांचे 2 असाइनमेंट्स म्हणजे 2 स्वाध्याय असतात. तुमच्या शाळेतील मॅडम किंवा सर तुम्हाला स्वाध्यायासाठी जे प्रश्न देतील ते प्रश्न तुम्ही सोडवून त्यांना द्यायचे असतात. ते तुम्हाला तुमचं अक्षर, तुमचं एकूणच सगळं व्यवस्थित लिहिणं हे सगळं बघून तुम्हाला 5 आणि 5 असे 10 पैकी गुण देतात. त्यानंतर आहे तोंडी परीक्षा, ओरल एक्झामिनेशन. पुष्कळ जणांना तोंडी परीक्षेची भीती वाटते आणि काही जण अजिबातच घाबरत नाहीत. परंतु खूपही घाबरायचं कारण नाही आणि अजिबातही मोकळं राहायचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की अगदी ही तोंडी परीक्षा सोपी आहे, काहीच अवघड नाही. यामध्ये 2 कौशल्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये 2 स्किल्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. कोणकोणते कौशल्य आहेत ते? तर एक आहे लिसनिंग स्किल म्हणजे श्रवण कौशल्य, ऐकण्याचं कौशल्य. आणि दुसरं आहे स्पीकिंग स्किल म्हणजे भाषण कौशल्य. आता भाषण कौशल्य म्हणजे भाषण नाही करायचं आपल्याला. भाषण म्हणजे बोलणं. काहीतरी तुम्हाला विषय दिला जातो आणि त्यावर आधारित तुम्हाला बोलायचं असतं. अर्थात मी हे सांगणारच आहे थोडंसं पुढे, परंतु तुर्तास एवढं लक्षात ठेवा की तुमची लेखी परीक्षा 80 गुणांची असते आणि इंटरनल असेसमेंट ज्याला आपण अंतर्गत मूल्यमापन असं म्हणतो ते 20 गुणांचं, असे एकूण 100 गुणांचा हा विषय आहे. आता मी काय करतो, तुम्हाला लिसनिंग स्किल आणि स्पीकिंग स्किल मध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा लिसनिंग स्किल आणि स्पीकिंग स्किल म्हणजे श्रवण कौशल्य आणि भाषण कौशल्य यावर कोणकोणते प्रश्न विचारणं अपेक्षित आहे किंवा तुमचे सर किंवा मॅडम कोणकोणते प्रश्न विचारू शकतात याबद्दल तुम्हाला मी बोर्डवर समजून सांगणार आहे. चला तर मग फ्रेंड्स, आता आपण बघूयात लिसनिंग स्किल. लिसनिंग स्किल म्हणजेच श्रवण कौशल्य, ऐकण्याचं कौशल्य. याला 5 गुण आहेत. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते प्रश्न येऊ शकतात बघा. पहिलं आहे लिसन टू द पॅसेज फ्रॉम द कोर्स बुक अँड राईट the answers to 5 objective type questions based on it. आता याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे, लिसन टू द पॅसेज फ्रॉम द कोर्स बुक
म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातील तुम्हाला जे काही कोर्स बुक दिलेलं आहे, तुमच्या त्या कोर्स बुकमधून एक पॅसेज ऐका and write the answers to 5 objective type questions based on it. त्यावर आधारित 5 वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा जो पॅसेज आहे ऐका म्हणजे तुम्हाला सर किंवा तुमच्या मॅडम हा पॅसेज वाचून दाखवतील आणि त्यावर आधारित 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तुम्ही ती 5 प्रश्नांची उत्तरं, वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जी उत्तरपत्रिका दिलेली असेल त्या उत्तरपत्रिकेवर लिहायचं आहे. किंवा याला ऑर लिसन अँड राईट 5 सेंटेन्सेस ऑर 10 वर्ड्स फ्रॉम द कोर्स बुक. तुम्हाला कोर्स बुकमधील म्हणजे तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 5 वाक्य ऐकवण्यात येतील. तुमचे सर किंवा मॅडम तुम्हाला 5 वाक्य वाचून दाखवतील किंवा 10 शब्द वाचून दाखवतील. तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 5 वाक्य किंवा 10 शब्द वाचून दाखवतील. ते ऐकायचं आणि तुमच्या उत्तरपत्रिकेत लिहायचे. त्यांनी जे काही शब्द किंवा जे काही वाक्य वाचून दाखवले असतील ते तुमच्या उत्तरपत्रिकेत लिहायचे. अर्थात मित्रांनो, 5 वाक्य जरी वाचून दाखवले तर ते प्रत्येक वाक्य 2 वेळेस वाचून दाखवतील किंवा प्रत्येक शब्द हा 2 वेळेस वाचून दाखवतील. व्यवस्थित आणि निवांतपणे वाचून दाखवतील, कारण ते तुम्हाला ऐकू आलं पाहिजे. किंवा लिसन टू द पोएम फ्रॉम द कोर्स बुक and write answers to the 5 objective type questions based on it. कोर्स बुक मधील म्हणजेच आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील एखादी कविता तुम्हाला वाचून दाखवतील आणि त्यावर आधारित 5 वस्तुनिष्ठ प्रश्नांची तुम्ही उत्तरपत्रिकेत लिहायची. सर किंवा मॅडम ही कविता वाचून दाखवतील. पहिल्या 3ही प्रश्नामध्ये सर किंवा मॅडम हे तुम्हाला पाठ्यपुस्तकातील म्हणजेच कोर्स बुकमधील कविता किंवा पॅसेज वाचून दाखवतील. परंतु आता याला पण ऑर आहे. लिसन 4थ्या नंबरचं, लिसन टू द ऑडिओ क्लिप अँड राईट द आन्सर्स ऑफ 5 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. म्हणजे तुम्हाला एक ऑडिओ क्लिप ऐकून दाखवण्यात येईल. मग ती मोबाईलवर ऐकून दाखवतील किंवा अजून तुम्हाला वेगळं काही साधन त्या ठिकाणी ते आणतील आणि तुम्हाला ती ऑडिओ क्लिप ऐकून दाखवतील. तर असं करतील आणि त्यावर आधारित 5 ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे 5 वस्तुनिष्ठ प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची असतील. मित्रांनो, एक तर तुम्हाला ही ऑडिओ क्लिप मोबाईलवर ऐकून दाखवतील किंवा अजून एखादं काही असं डिव्हाइस आणतील की ज्या डिव्हाइसमधून तुम्हाला ते ऐकू येईल. ठीक आहे, आणि त्यावर आधारित 5 प्रश्नांची तुम्ही उत्तरं लिहायची. मग ही ऑडिओ क्लिप तुमच्या पुस्तकातील असेल फ्रॉम द ऑडिओ कोर्स बुक ऑर एनी अदर एज अप्रोप्रिएट बुक, तुमच्या पुस्तकातील असेल किंवा तुमच्या वयाला साजेसं जर काही असेल एखादं पुस्तक तर त्याची पण ऑडिओ क्लिप असू शकते. म्हणजे ती कोर्स बुक मधील असू शकेल किंवा कोर्स बुकच्या बाहेरील तुमच्या वयाला शोभेल म्हणजे तुमच्या वया अनुरूप एखादी ऑडिओ क्लिप ऐकून दाखवतील ते. मित्रांनो, या 4 पैकी कोणतीही एक पद्धत तुमचे सर किंवा मॅडम अवलंबतील किंवा त्याचा अवलंब करतील. या 4च्या 4 पद्धती मात्र ते स्वीकारणार नाहीत. तर त्याच्यापैकी कोणतीही, ह्या ज्या 4 दिलेल्या आहेत ह्या 4 पैकी कोणतीही एक पद्धत तिचा ते अवलंब करतील. आता मी तुम्हाला अजून एक सोपं करून सांगतो की ही जी दुसऱ्या क्रमांकाचं आहे, लिसन अँड राईट 5 सेंटेन्सेस ऑर 10 वर्ड्स फ्रॉम द कोर्स बुक, हे तुमच्या दृष्टीने मला अधिक सोपं वाटतं. म्हणून मी काय करतो, हे दुसऱ्या क्रमांकाचं हे जे आहे ही पद्धत मी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण करून सांगतो. याचे काही उदाहरणं देतो की तुमचे सर किंवा मॅडम असं करू शकतात.
मी तुम्हाला 10 शब्द देतो, 10 शब्दाचे 2-3 सेट्स देतो आणि मी तुम्हाला ते वाचून दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला याची कल्पना येईल की आपल्याला नेमकी कशी परीक्षा द्यायची, तोंडी परीक्षा. 10 वर्ड्स फ्रॉम द कोर्स बुक. ठीक आहे, चला तर मग फ्रेंड्स, आता बघूयात आपण. मागच्या याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की लिसन अँड राईट 10 वर्ड्स फ्रॉम द कोर्स बुक हा पर्याय आपण निवडूयात आणि त्यानुसार मी तुम्हाला हे 10 शब्दांचे 3 सेट दिलेले आहेत. इथे आहे सेट नंबर 1, सेट नंबर 2 अँड सेट नंबर 3. आता याखाली तुम्हाला P22, P48 आणि P33 असं दिलेलं आहे. म्हणजे हे आपल्या कोर्स बुकमधील पेज नंबर 22 वरील शब्द आहेत. हे आपल्या कोर्स बुकमधील पेज नंबर 48 वरील हे शब्द आहेत आणि आपल्या पुस्तकातील पेज नंबर 33 वरील हे शब्द आहेत. म्हणजे P म्हणजे पेज, 22, 48 आणि 33 हे जे पेजेस आहेत हे आपल्या 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील पेजेस आहेत आणि त्यावरून त्या पेजेसवर असणारे हे शब्द आहेत. आता मित्रांनो, नियम असा आहे की शक्यतो शब्द हे आपल्या कोर्सबुकमधीलच पाहिजेत. प्रत्येक शब्द जो आहे 4 ते 6 लेटर्सचा असला पाहिजे, म्हणजे कमीत कमी 4 अक्षर असले पाहिजे त्याच्यामध्ये आणि जास्तीत जास्त 6 असले पाहिजे. 4 to 6 लेटर्स म्हणजे 4 ते 6 या एवढ्याच लेटर्सचा एक शब्द असला पाहिजे. ते घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर प्रत्येक शब्द जो आहे तुमचे सर किंवा मॅडम तुम्हाला 2 वेळेस वाचून दाखवतील आणि मग तुम्ही ते लिहायचं आहे. उदाहरणार्थ मी एक सेट वाचून दाखवतो, ते जसं वाचतील तसं. इनसाइड, इनसाइड, इझी, इझी, एरिया, एरिया. अशा प्रकारे हे शब्द तुम्हाला ते वाचून दाखवतील. आता मी फक्त फटाफट शब्द वाचून दाखवतो. खरं तर ते शब्द वाचून दाखवायची पण तुम्हाला आवश्यकता नाही आहे, पण तरीसुद्धा मी एक सेट पूर्ण फक्त वाचून दाखवतो. इनसाइड, इझी, एरिया, ड्रीम, डिझायर, स्टोन, लाईफ, ॲक्शन, मॅनर, सिंपल. अशा प्रकारे हे शब्द तुम्हाला तुमचे सर किंवा मॅडम वाचून दाखवतील. मी परत एकदा सांगतो, एक शब्द ते 2 वेळेस वाचून दाखवतील आणि तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे. मित्रांनो, हे जे सेट मी तुम्हाला करून दिलेले आहेत हे जस्ट तुमच्या लक्षात यावं की कुठल्या प्रकारचे शब्द आपल्यासमोर येतील आणि आपण त्याचं काय करायचं. आता आपण पुढच्या भागाकडे वळूयात. फ्रेंड्स, आता आपण स्पीकिंग स्किलबद्दल बोलूयात. स्पीकिंग स्किल म्हणजे भाषण कौशल्य. मी तुम्हाला सांगितलं या अगोदर, भाषण कौशल्य म्हणजे आपल्याला भाषण नाही करायचं आहे, तर आपल्याला बोलायचं आहे. म्हणजे हे बोलण्याचं कौशल्य. मग आपल्याला हे 3 पर्याय दिलेले आहेत. देर आर 3 ऑप्शन्स. याच्यापैकी तुमचे सर किंवा मॅडम एक पर्याय निवडतील. कोणकोणते पर्याय आहेत बघूयात आपण. सेल्फ ओपिनियन अबाउट अ बुक रेड, म्हणजे तुम्ही एखादं पुस्तक वाचलं असेल तर त्यावर तुम्ही बोलायचं आहे, तुमचं मत व्यक्त करायचं आहे, म्हणजेच बोलायचं आहे. अर्थात इट शुड बी इन इंग्लिश. ते इंग्रजीमधून बोलायचं आहे. साधारणतः 8 ते 10 वाक्य तुम्ही बोलायचे ते इंग्रजीतून. ऑर किंवा एक्सप्रेसिंग थॉट्स अबाउट द गिवन टॉपिक. तुम्हाला काही टॉपिक दिले जातील किंवा एखादा विषय दिला जाईल किंवा काही विषय दिले जातील, त्यापैकी एक विषय तुम्ही निवडायचा आहे आणि त्यावर स्वतःचे विचार इंग्रजीतून व्यक्त करायचे. किंवा एक्सप्रेसिंग थॉट्स अबाउट अ लेसन ऑर अ पोएम फ्रॉम द कोर्स बुक इन अबाउट 8 to 10 सेंटेन्सेस. म्हणजे तुमच्या पुस्तकातील एखादा लेसन असेल किंवा एखादी पोएम असेल, धडा असेल किंवा कविता असेल, त्यावर तुम्हाला तुमची मतं 8 ते 10 वाक्यामध्ये व्यक्त करायची आहेत. इथे पण 8 ते 10 वाक्य, इथे पण 8 ते 10 वाक्य आणि इथे पण 8 ते 10 वाक्य.
या 3 पैकी कोणताही पर्याय तुम्हाला तुमचे सर किंवा मॅडम सांगू शकतात. आता मी हा जो पर्याय आहे, हे जे ऑप्शन आहे एक्सप्रेसिंग थॉट्स अबाउट द गिवन टॉपिक, हा पर्याय मी निवडलेला आहे आणि त्या खाली एक 10 टॉपिक दिलेले आहेत, 10 विषय दिलेले आहेत. अर्थात तुमचे सर किंवा मॅडम हाच पर्याय निवडतील असं नाही, या 3 पैकी कोणत्याही पर्याय निवडतील. मग विषय कोणकोणते दिलेले आहेत तुम्हाला व्यक्त करायला, तर हे विषय दिलेले आहेत: माय फ्रेंड, माय फॅमिली, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन, इम्पॉर्टन्स ऑफ एक्सरसाइज, ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स, दिवाळी, होली, न्यूजपेपर्स, टेलिव्हिजन, मोबाईल. मग यावर तुम्ही बोलताना याच्यापैकी कोणताही तुम्ही निवडू शकता. या विषयांवरती तुम्ही बोलताना काय बघितले जाईल, कारण याला 5 मार्क्स आहेत, इट कॅरीज 5 मार्क्स. काय बघितले जाईल की तुम्ही दिलेल्या विषयाची सुरुवात कशी करता, तुम्ही ज्या विषयावर बोलत आहात तुमचं ते कंटेंट कसं आहे, तुमची तयारी कशी आहे, त्यानंतर तुमच्या बोलण्याचा ओघ कसा आहे, तुमचा आत्मविश्वास कसा आहे, आणि तुम्ही जे बोलत आहात ते तुम्ही तुमच्या विषयाशी किंवा मुद्द्याशी योग्य समर्पक असं बोलत आहात का, आणि तुमच्या बोलण्याची जी परिणामकारकता आहे या सगळ्याला गुण आहेत आणि त्यावर आधारित मग तुम्हाला 5 पैकी गुण दिल्या जातील. फ्रेंड्स, मी तुम्हाला इंटरनल असेसमेंटमध्ये स्पीकिंग स्किल आणि लिसनिंग स्किल याबद्दलही माहिती सांगितली, असाइनमेंट्सबद्दलही माहिती सांगितली, परंतु लिसनिंग स्किल आणि स्पीकिंग स्किल यावर मी तुम्हाला अधिकची माहिती सांगितली. फ्रेंड्स, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना ही माहिती शेअर करा. यापेक्षाही तुमच्या मनामध्ये काही अडी अडचण, शंका, प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करून मला सांगा. अँड ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.